इथे अशा लोकांना इथे आपले नवे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गेले 7 वर्ष आपल्या सगळ्यांच्या संघटनेचं नेतृत्व केलं आणि अडचणीच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आधार दिला तर त्यांचं फाशी व्यासपीठाचे मान्यवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या आपण बंधुभगिनी दिसतो असा हा दिवस एक प्रकारचा सन्निष्ठ भावनेचा सन्निष्ठ भावना ही ज्यांनी मानतो आणि त्याचं कारण गेले अनेक वर्ष ज्यांनी अहोरात्र कष्ट केले साथ दिली त्या जयंतीला आज त्यांनी घेतलेल्या निर्णयावर ते बाजूला लागले आणि नव्या कार्यकर्त्याला संधी द्यावी ही अत्यंत आग्रहाची वागली जवळपास गेली 2 वर्ष त्यांच्याकडून होती त्याची आज पुस्तकं आनंद शशिकांत शिंदेच्या कार्यकर्ता असं तुमचं नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकडून फिरेल याची ओळख असते शशिकांत याचा उल्लेख त्यांनी केला एका मासाची कामगाराचा मुलगा मासाची मुलगामध्ये कारकुनाची नोकरी करणार आणि विचारानं गांधी नेहरू यशवंतराव चव्हाण यांची भूमिका स्वीकार हा कार्यकर्ता त्या वंशिष्ठ झाला मला असंच आहे की 1965-66 साली मी पहिल्यांदा मुंबईत आलो त्याच्या आधी मुंबई मी पाहिली होती आणि आंबेडकरांनी सांगोला आज सोलापूर याचा एक तालुका त्या सांगोल्याचे माझे काही मित्र होते आणि त्यांच्या वडील गोजीमध्ये काम करत आम्हाला गोजी व्हायची नाही राजावशी तालुका हा दुष्काळी तालुका समुद्र पाहिला नाही इथं आल्याच्या नंतर त्या सांगोल्याच्या कार्यकर्त्याला विनंती केली की तुझी गोजी मला दाखव आणि गोजीमध्ये गेलो आणि कष्ट करणारा पाचव्या रोजा वाढावा मासाची कामगार मला पहिल्यांदा त्या ठिकाणी बघायला मिळालं पण तेव्हापासून त्या कष्ट करायचे होते माझ्या मनामध्ये एक वेगळी भावना झाली आणि ती नंतरच्या काळामध्ये मला विधानसभेमध्ये जाता आलं शासनामध्ये जाता आलं चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करता आलं
त्यांच्या विचाराला काम करणाऱ्या मुंबईच्या सगळ्या संघटना त्यांच्याशी सुसंवाद ठेवण्याची संधी मिळाली आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची शक्ती ही मासाची कामगारांची होती. अण्णासाहेब पाटलांचं नेतृत्व आणि त्यांच्या सरकारांचं त्यांना साथ, त्यातून एक जबरदस्त शक्ती या मुंबई शहरावर या कष्टकऱ्यांनी उभी केली हे पाहायला मिळालं. आणि त्याच यंत्रणेमध्ये त्याच कृषीमध्ये माथाडी बोर्डामध्ये काम करणारे जे अनेक कार्यकर्ते हे जे होते त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे हे त्यानं पाहतोय ते आजपर्यंत पाहतोय सामान्य माणसाची वाढीची आणि विचाराची निष्ठा या दोन गोष्टीवर या ग्रस्तांनी आयुष्यात कधी तडजोड केली. महाराष्ट्राच्या विधानसभेत आले 1 2 3 महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम केले. संघर्ष असला त्या संघर्षाला सामावून म्हणल्यानंतर शशिकांनी कधी नाही होते. सातारची लोकसभेच्या सातारचीच विचाराचं लक्षण वेगळं होतं. छत्रपतींच्या राजाचे व्यक्ती निवडणूक लढत होते. तिच्याही जर निवडणुकीला उभा राहायचं फारशी कोणाची तयारी नसते. सकाळी शशिकांत प्रचार आले, वरचा विचारलं सातारचं काय करायचं. त्याने काय सांगत जातं म्हणजे वेळ जातात तुम्ही आमच्याकडे राहतो निवडणूक अवघड ते अवघड असं सुरू केलं. तुमचं म्हणणं तुमचा शब्द हा पंजाब आहे, हा शशिकांत निवडणुकीमध्ये हे झालं नाही. पण फळावर सुद्धा मला असं लक्षात नाही का अतिशय थोड्या वाजता किती वाजता 36,000 अतिशय थोड्या वाजताने लोकसभेला निवडणुकीत त्या ठिकाणी हे झालं नाही. पण त्यांनी उमेद स्फूर्ती केली. आणि म्हणून आज ज्यावेळी संघर्षाचा काळ आहे त्या संघर्षाच्या काळात परिस्थितीची संघर्ष करण्याची ताकद आणि दृष्टी ज्यांच्यामध्ये आहे अशा कार्यकर्त्यांच्या मुळे पक्षाच्या स्थिती सत्ता असो अथवा नसो याची कधी चिंता करायची नसते. या कष्टकरी आणि हिंमतबाज कार्यकर्त्याच्या जोरावर मला 100% खात्री आहे की येत्या 4 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये जयंत पाटील असो, शशिकांत शिंदे असो आणि तुम्ही सगळे असाल, तुम्हा सगळ्यांच्या नेतृत्वावर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा उभा राहील. गेली 7 वर्ष कष्टाची होती आणि याची जबाबदारी जयंतरांनी घेतली. सार्वजनिक जीवनामध्ये विचारानं काम करणं ही त्यांची प्रवृत्ती आहे. मी ज्यावेळेला युवक काँग्रेसमध्ये काम करतो पुण्याला आणि आमची एक पद्धत होती दररोज संध्याकाळी
पुण्याच्या काँग्रेस हाऊस त्या ठिकाणी जमायचं, धक्काबुक्की करायची. आणि त्याच काळामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेसचं नेतृत्व हे राजाबापू पाटील, जयंतरावचे वडील यांच्याकडे होते. आम्ही पाहिलं जवळून त्याला. कार्यकर्त्यांची इज्जत, प्रतिष्ठा कशी राखली जाते, त्याला प्रोत्साहन कसं दिलं जातं, हे बापूने आयुष्यभर केलं. आणि त्यांच्या हाच विचाराचा वसाडी ज्यांचं काम करतं. मला आठवतं विधानसभेची निवडणूक आली, त्यांच्या घरावर आभार कोसळलं होतं, संकट होतं. ते तरुण होते. मला असं मी त्याच्या गावी गेलो पहिल्या निवडणुकीच्या आधी 90. आणि तिथं बाजूला घेऊन निवडणूक लढायला लागेल हे त्याला सूचित केलं. सोपी निवडणूकच नाही म्हणजे नाही, निवडणूक लढली. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत स्वतः कधी अपयश त्यांनी पाहिलं. नुसती जबाबदारी द्या, धैर्याने घेणार. मला आणखीन एक गोष्ट आठवते, जयंतरावला आठवत असेल, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे करायचं. त्या मंत्रिमंडळामध्ये काँग्रेस आयचे लोक होते, आपले लोक होते. मी चर्चा केली काही लोकांची. मी माझा विचार केला आणि काही सहकार्याला कॉन्टॅक्ट केले. त्याचे जयंतराव म्हणलं की तुम्हाला मंत्रिमंडळात यावं लागेल. म्हणजे काय करायचं, अर्थ खात्याचं मंत्री. शेवटी अर्थ खात्याचं मंत्री एकदम हे काम सोपं नाही. ज्यांचा कर्तृत्वाच्या बाबतीत तुमच्यात काही कमतरता नाही. आज आणि मला असं वाटतं की सतत किती वर्ष, 9 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत अंदाजपत्रक मांडण्याचं ऐतिहासिक काम ज्यांनी केलं त्याच्यामध्ये जयंतरावचा उल्लेख करावा. आणि नंतरच्या काळामध्ये अनेक गोष्टी उद्योगवृत्ती हे संकट आलं महाराष्ट्रात. तुम्हाला आठवत असेल की त्या संकटाच्यामुळं आजार प्रसारला राजीनामा द्यायला. आणि त्यावेळेला कुणी त्या जबाबदारी घेतली पाहिजे वेळा काढण्याची, ती त्यांनी घेतली. आणि मुंबईकरांना एक प्रकारचा विश्वास दिला. याचा अर्थ सत्य आहे की कर्तृत्व याच्या बाबतीत इतकी कमतरता नाही. आणि असलेली प्रत्येक जबाबदारी धैर्यानं, विचारानं, संयमानं ही करायची, ही भूमिका कधी कधी सोडली. 7 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोप ठिकठिकाणी गेले, कार्यकर्ते उभे केले, फासाफूस झाली, नवीन कार्यकर्ते उभे केले. आणि आजही मला खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वाने शशिकांतच्या साथीनं पुन्हा एकदा हा पक्ष मजबूत उभा राहील आणि महाराष्ट्राचं नेतृत्व. म्हणून हे काम त्यांनी अतिशय उत्तम केलं. आज अनेक फसवणूक आहेत. दिल्लीची सत्ता
काही ठराविक लोकांच्या हातात आहे. महाराष्ट्राची सत्ता त्याच्याकडे आहे. जे तुमच्या आमच्याबरोबर होते, ज्यांना तुम्ही आम्ही सगळ्यांनी शक्ती दिली, ते लोक सत्ताधाऱ्यांच्यावर गेले. आणखीन काही होते तेही त्यांच्यावर गेले. अनेक आव्हान आहे. पण या आव्हानाच्या स्थितीमध्ये पुन्हा एकदा पक्ष उभा केला. आणि त्याहीपेक्षा आज महाराष्ट्राचा सामान्य माणूस आणि महाराष्ट्राचा तरुण माणूस आज अस्वस्थ आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. या सगळ्या अस्वस्थग्रस्तांना विश्वास द्यायचं काम हे करण्याची गरज आहे. हे काम आपण करू. मला सामान्य माणसावर आणि कार्यकर्त्यावर माझा हा अधिक विश्वास आहे. आज तुमच्यापैकी एक व्यवस्थ मला घ्यायचे ती जिथं असतील त्यांनी काय केलं मला असंच आहे. मध्यंतरी टी व्हीवर एक चित्र आलं नांगरच करत होते आणि नांगराला एका बाजूला होईल आणि दुसऱ्या बाजूला त्या शेतकऱ्यांनी आपल्या गळ्यात घेतलं आणि पाठी लागत त्याची बायको नांगर चालत होती. तुम्ही बघितलं. आज मला एक कार्यकर्ता दिसला आणि त्यांनी मला कागद दाखवले. म्हणजे कसले कागद? ज्याची बायको नांगर हाकत होती आणि जो शेतकरी नांगराला एक वेळी कमी म्हणून बैलाची जागा स्वतःच्या मालकीची त्यांनी घेतली. त्याच्या डोक्यात 40,000चं कर्ज होतं. मला भेटलेला भेटतो त्यांनी सांगितलं मी कालच जाऊन आलो. हे कुठं? त्या गावी. काय केलं? 40,000चं कर्ज बँकेत भरलं, शेतकऱ्याला मुक्त केलं. हे काम तू कसं केलं? ते सांगितलं मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता. शेतकऱ्याला वैलास असतं, झोपलं असतं आणि बायकोला नांगर चालवायची वेळ येते. आणि हे सरकार ह्या कष्टकरी शेतकऱ्याच्या दुखापलं बघत नाही. ही गोष्ट मला सहन असते. माझ्याकडून जे करू शकते ते मी केलं कारण मी राष्ट्रवादीचा. माझ्या मते तुमच्या माणसात ठेवा हाच आहे. या सगळ्याच्या जोरात आपण महाराष्ट्राच्या लोकांचं चित्र बदलू आणि ते ऐतिहासिक काम आपल्याला करायचं. आजकाल शिक्षकांनी सांगितलं की मी आता जवळ सुरुवात करणार ते करतील. त्यांनी आम्हाला लोकांना सांगितलं की पुढचे काही दिवस महाराष्ट्राचे दौरे करणार. जिल्ह्यात कार्यकर्त्याची विचारविनिमय करणार. तिथली संघर्षाची स्थिती काय याचा अभ्यास करणार. मी त्यांच्याकडे काही कागद पाठवले. माझ्याकडं आपल्या काँग्रेसची सेलची जबाबदारी ज्यांच्यावर आहे हातवरकर यांनी महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यात जाऊन प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात संघटनेची स्थिती काय, काय प्रोसेस आहे, काय केलं पाहिजे याचा अतिशय चांगला अहवाल हा माझ्याकडे दिलेला आहे. तो मी त्यांच्याकडे देतो आणि तो घेऊन आणि जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ते या संघटनेची पुनर्रचना हे करतील याची मला खात्री आहे. माझं तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल, हा आव्हानाचा काळ आहे. त्या आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद असलेला तुम्हा लोकांचा नेता आहे. अनुभवानं कष्टानं ज्यांनी
कर्तृत्वाचा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला असा जयंतराव सारख्याचं मार्गदर्शन आहे. आणि हे सगळं असल्यानंतर कसा पक्ष उभा असला हे तुम्हाला मला बघायचं. आपण उभा राहणार, मजबूत करणार आणि महाराष्ट्राचं चित्र बदलणार, महाराष्ट्राचा नवा विचार हा आपण करणार याची मला पूर्ण खात्री आहे. त्या कामाच्या तयारीला आजपासून लागूया एवढंच सांगतो आणि माझी जबाबदारी.